क्रमांक 474/2 मध्ये वर्षानुवर्ष आमचे शेतकरी शिवदास सोमा शेंद्रे यांचं शेती प्रयोजनासाठी तिथे अतिक्रमण होतं. दरवर्षी मशागत आणि पेरणी करून जीवनावश्यक दिवसाची पेरणी करून आपल्या परिवाराचा ते उदरनिर्वाह करतात. सन 2026च्या पेरणीपूर्व हंगाम मशागतसाठी आमचे दशरथ धनराज इखार यांचं ट्रॅक्टर रोजंदारी तत्वावर भाडे तत्वावर तिथं ते मशागत करण्यासाठी गेले असता वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय तुमसर यांनी कोणत्याच प्रकारची नोटीस सूचना न देता प्रत्यक्ष येऊन त्यांचं ट्रॅक्टर काम करत असताना जप्त केलेलं आहे. जप्त केलेलं ट्रॅक्टर तात्काळ सोडवण्यात यावे अशा पद्धतीची मागणी बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या भंडारा जिल्ह्याच्या वतीने वन परिक्षेत्र अधिकारी, मुख्य सहाय्यक वन संरक्षक अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेली आहे. जर आता ऐन खरीप हंगामाच्या वेळेला शेतकऱ्याचं ट्रॅक्टर जर जप्त झालं तर त्याच्या खरीप हंगामाचा जो सीझन आहे तो सीझन त्याचा वाया गेल्याशिवाय राहणार नाही आणि त्या कुटुंबावर आर्थिक संकट आल्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही. म्हणून त्यांचं 24 घंट्याच्या आत हे ट्रॅक्टर सोडून त्यांच्या हवाली करण्यात यावे. त्याच धर्तीवर आमचा शिवदास सोमा शेंद्रे यांनी जर सन 2026च्या खरीप हंगामामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी जमीन पेरली नाही तर त्याच्या कुटुंबावर सुद्धा उपासमारीची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आज वन परिक्षेत्र कार्यालयाने ट्रॅक्टर जप्त केल्यामुळे 2 परिवारावर फार मोठा आघात केलेला आहे. याचा समाचार घेण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय, मुख्य वन संरक्षक, उपवन संरक्षक यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे. जर तत्काळ कार्यवाही झाली नाही, ट्रॅक्टर सुटलं नाही, यांना पेरणीसाठी संरक्षण मिळालं नाही तर 4 तारखेला आम्ही तुमसरच्या तहसील कार्यालयापासून तर वन परिक्षेत्र कार्यालयापर्यंत एक आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे.